स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन फूड ब्लॉगमध्ये. आणि आजचं चॅलेंज असणार आहे फक्त 1000 रुपयामध्ये आपण या हॉटेलमध्ये काय काय मागवणार. आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल लजीज बेलापूरमध्ये. आणि हॉटेलची काय खासियत आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता हो. सर्व सिंगर ॲक्टर याची हॉटेलची खास बात आपल्याला ॲलन सांगेल. या हॉटेलची एक खासियत आहे, तुम्ही बघू शकता की आपल्या आसपास सगळ्या सिंगरची नावं आहे, सगळे सिंगरचे फोटो वगैरे आहेत, जे लेजंड जे आपले भारतीय बॉलिवूडमध्ये आणि खूप यांची गाजलेली नावं आहेत, लता मंगेशकर असो या इतर. इकडे अशी खासियत आहे की दर शुक्रवारी रात्री 8 वाजता ते कराओके सिंगिंग होते. इकडचे मालक सिंगिंग करतात इकडं आणि हा मॉल असतो आणि तुम्ही पण तुमचा बुक करून तुम्ही एन्जॉय करू शकता. एकदम अतिशय फॅमिली फ्रेंडली आहे. ओके, मी काय बोलतो 1000 रुपयामध्ये हा मेनू कार्ड घे आणि या मेनू कार्डमधून काय काय मागवायचा. मी तर प्रेफर करीन बाई, का मी डाएटवरती आहे तर मी तंदुरी घेणार होतो. मी हाफ तंदुरी घेतलेली आहे. पुढे काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो सुरुवात करूया टाईमपासपासून. हे बघा शेव प्रॉपर नूडल्स फ्राय केलेले आहे आणि शेजवान चटणी बघू शकता तुम्ही. शेजवान चटणीची टेस्ट शेजवान बघू शकतो. हे बघा शेजवान चटणी आहे ना एक नंबर आहे यांची. थोडी तिखट थोडी आंबट आणि त्रास बिलकुल होणार नाही अशी चटणी आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला बघा कोबी आणि गाजर. तर टाईमपास तर एकदम खतरनाक आहे. फक्त तंदुरी सांगून फक्त आपल्याला 7 मिनटं झालेली आहेत. आणि बघू शकता तंदुरीची डिश आलेली आहे. प्रेझेंटेशन बघू शकता तंदुरीचा. ओहो, आणि त्याच्यासोबत ग्रीन चटणी बघा, पुदिना चटणी आहे आणि सोबत शेजवान चटणी आहे. हे बघा शेजवान चटणी काय भारी दिसते. ओके, आता आपण ट्राय करूया तंदुरी कशी आहे ती आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. चला मित्रांनो, सर्वात पहिले आपण टेस्ट करूया. हे बघा लेग पीस सर्वांचा फेवरेट. असं ट्राय करूया आपण. प्रॉपर तंदुरी शिजलेले आहे बघा, बघू शकता तुम्ही. काय भारी आहे. आता आपण शेजवान सोबत ट्राय करूया. शेजवानसोबत जो फ्लेवर येतो ना ज्यूसी आणि थोडा तिखट आंबट, शेजवानसोबत एकदम मस्त वाटतं. एक ट्राय करूया आपण ग्रीन चटणी. ग्रीन चटणी थोडीफार तिखट आहे पण शेजवानसोबत एकदम बादशाह. मी तर टेस्ट केली. आता ॲलन भाई टेस्ट करते. ॲलन बघ टेस्ट कर कशी आहे बघ. म्हणजे दुसरे आपण तंदुरी खातो त्यापेक्षा तू याच लजीजमध्येच काय आणलास तंदुरी खाण्यासाठी. स्पेशालिटी याची आहे ना की एकदम ऑथेंटिक आणि एकदम नॅचरली आणि एकदम भारी बनवतात. नॉन स्पायसी, ओव्हर करपवत नाही, एकदम भारी आहे. खाताना पण असं वाटतं की ओव्हर तिखट खातो आहे. एकदम भारी, एकदम भारी. आता शेजवानसोबत बघ ट्राय कर. तसं मला माहिती आहे इकडची टेस्ट म्हणून मी तुला घेऊन आलो. ओके, पण तुला तुझ्यासाठी, तुझ्या पब्लिकसाठी. ओके. ऑफकोर्स भारी. तर मित्रांनो आपण हाफ तंदुरी मागवली होती, त्याच्यासोबत 4 पीस आलेले आहे आणि सॅलड बघू शकतो. भरपूर सॅलड आला होता. सॅलड एकदम भरपूर आहे एकदम. आता आपण नेक्स्ट डिश ट्राय करूया. ॲलन मागवतो काहीतरी, ते आल्यावरतीच सांगतो तुम्हाला. ओके, एक लाईक करा फटाफट. क्या है ये? मुर्ग मसलम ॲलनचे बाबा. तर मित्रांनो मला वाटतं यांनी मेन कोर्स मागवलेला आहे. बघू शकता किती मोठा आला आहे. या डिशचं नाव काय आलं? मुर्ग मसलम. मुर्ग मसलम बघू शकता प्रॉपर. त्याच्यावरती अंडा वगैरे
टाकलेला आहे आणि याच्यामध्ये किती पीस आहेत तुम्हाला सांगतोय. आणि हा बघा बटर नान, आणि नान बघू शकता प्रॉपर बटर नान आहे, त्याच्यावरती तेल वगैरे बघू शकता आणि बटर भरपूर आहे. हे बघा बटरसोबत नान, बटर नान आणि हे बघा मुर्ग मसलम. ग्रेव्ही एकदम मस्त आहे, प्रॉपर तिखट वगैरे नाही, अंडा वगैरे आहे त्याच्यामध्ये, बॉईल एग आणि सोबत कांदा. या ऑर्डरला जवळपास 10 मिनटं झाली. 10 मिनटामध्ये लवकर आला कारण गर्दी पण नव्हती. आता बघू शकता भरपूर गर्दी वगैरे झालेली आहे हॉटेलमध्ये. तर आता मी तर टेस्ट केली आणि याच्यानंतर आमच्या पोटामध्ये जागा राहील मला तर असं वाटत नाही, पण शेटच्या बघूया किती पोटामध्ये जागा आहे. भाई लेग पीस तुझ्यामध्ये घेतलंस काय, मला नाही दिलं. तंदुरीचं तू घेतलास ना. अच्छा बदला. काय फरक काय, तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, कसं आहे? नॉन स्पायसी मीडियम आहे, भारी एकदम चव. नॉन स्पायसी फालतूमध्ये वगैरे हे नाही, मस्त एकदम. म्हणजे खाण्यासारखं जर बेलापूरमध्ये येत आहे आणि बजेटमध्ये तर बजेटमध्ये भारी, एकदम भारी आणि एकदम फॅमिली फ्रेंडली आणि एकदम जेवण मस्त एकदम चविष्ट. कारण कसं आहे आता बेलापूरमध्ये भरपूर फॅन्सी हॉटेल झाले आहेत आणि अशा हॉटेलांना आणि आपल्याला परवडायला पाहिजे म्हणून अशा आम्ही छोट्या मोठ्या हॉटेलांना जातो. कारण सामान्य माणूस अशा ठिकाणी येतो आहे, त्याला सर्व तिथं फॅन्सी ठिकाणी परवडत नाही, म्हणून आम्ही छोटे मोठे असे हिडन स्पॉट बघतो आहे जेणेकरून त्याच्यामध्ये माणसाला आपले खाता येईल. म्हणून आम्ही बजेट घेऊन येतो आहे छोटा मोठा आणि असे डिशेस ट्राय करतो आहे. या डिशची प्राईस आहे 350 रुपये आणि वर्थ इट आहे. 3 जणं आरामात खाऊ शकतात मला असं वाटतं. 4 पीस ओके. आता मस्त की खाऊया फटाफट आणि मग घरी निघूया. बिल झालेलं आहे 974. मी रीड करतो काय काय घेतलं आहे. तंदुरी 270, मुर्ग मसलम 450, बटर नान 144, तिसरा बिस्लरी पाण्याची बॉटल आणि 2 डाईट कोक आहेत. त्याचे सर्व मिळून 974 टोटल बिल झालेलं आहे. आणि इथं बघू शकतो मेन म्हणजे खास गोष्ट जेवून झाल्यानंतर हे बघा रिफ्रेशमेंटसाठी सोप आहे, चिनमिणी आणि मिठी गोली. तर इथं जर तुम्हाला यायचं असेल तर ॲड्रेस मी नक्की सांगते. ओके. तर मित्रांनो जेवण वगैरे आणि तंदुरी वगैरे एकदम भारी होती. पण इथं यायचा कसा आपण शेटला विचारूया. इधर बेलापूरमध्ये जर आपण आता आलो तर ॲड्रेस सांगा कसा आहे. CBD बेलापुर सेक्टर 11 लजीज गार्डन रेस्टोरेंट गौतम कॉम्प्लेक्स के नीचे ही है जस्ट. ओके. जर तुम्ही जर इथं आलात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि नसेल आलात तर बेलापूरमध्ये बजेटमध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर नक्की ट्राय करा लजीज हॉटेल. बघू शकता हॉटेल लजीजला आलो होतो आम्ही आणि 1000 रुपयाचा चॅलेंज एक्सेप्ट करून आम्ही आता घरी चाललो आहे. मस्त गटारी वगैरे झाली आणि ॲलनला विचारतो कसं वाटतंय. भाई या सांगू दोन्ही डिशेससाठी 10/9 देणार कारण 1% थोडीफार टेस्ट मिसिंग होती पण ठीकठाक होती बजेटसाठी. ओके. ॲलनला विचारूया. टेस्ट जसं तू बोलला तसंच थोडंसं चव हे होतं तर एकदम भारी. मी पण 10/पेक्षा 8 देईन कारण थोडंसं सर्विस आणि थोडंसं टेस्ट कमी होते. बाकी जेवण अगर तुम्हाला फॅन्सी रेस्टॉरंट नाही आहे तर हा नॉर्मल बजेटसाठी बेस्ट आहे आणि वाईब पण चांगली आहे इकडं. तर अखिलेश भाई भी तेव्हा इतना खर्चा हो ही गया है तर भाई पान खिला दो. चल घरी चल, पान खिला दो. आलाय मोठा पान. बोट दिल्यावरती माणूस काय करेल त्याचा पत्त्या नाही. लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय. कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि भाई असा कमेंट तुम्हाला पाहिजे कॉन्टेंट आणि नवीन हिडन जेम्स हिडन हॉटेल्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाखवून हे नोटिफाय चालू करा. बाय.